आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झालाय। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, आज मंत्रिमंडळ बैठक पार पडते आणि याच बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय समोर येतोय। शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे आणि तब्बल 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब देखील करण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी, एकीकडे शेतकरी हा मोठ्या प्रमाणात नाडला गेलेला आहे, आसमानी संकट सुद्धा आवासून उभा आहे आणि त्यात हा थोडासा दिलासा। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडनं। विशाल, काय अधिक माहिती? राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो, कारण का आजच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीपर्यंत बैठकीत शिक्कामोर्तब जे आहे हे झालेला आहे आणि याचा फायदा जवळपास 52 लाख शेतकऱ्यांना राज्यातील होण्याची शक्यता जी आहे ही एक प्रकारे वर्तवली जाते। कारण का आपल्याला माहिती आहे जी याआधी कर्जमाफी झाली होती त्या बाबतीत अटी आणि शर्ती होत्या आणि याच बाबतीत आता सहकार विभागाकडनं एक अटी आणि शर्तींचं परिपत्रक सुद्धा जे आहे हे काढलं जाणार आहे आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जी कर्जमाफीची घोषणा सरकारकडनं करण्यात आली होती, या कर्जमाफीच्या घोषणेवरती शिक्कामोर्तब जे आहे हे झालेलं आहे। विशाल, थोडंसं थांबवतीये। बच्चू कडू सध्या आपल्या सोबत आहेत। बच्चूजी, मागणी प्रामुख्याने केलेली होती आणि मागणीला यश आलेलं आहे तुमच्या, असं म्हणायचं का? शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे असं म्हणायचं का? बिलकुल बिलकुल 20 जूनच्या आत आम्हाला कर्जमाफीचं त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि आज ते 30 जून पूर्वी केलं, म्हणून सरकारचं आभार मानतो। खास करून देवाभाऊचं, आमचे अनाथाचे नाथ एकनाथजी शिंदे साहेबांचं, अजितदादा जरी आज नसले तर पवारताईंचं। मला अपेक्षा होत्या का अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिवशीच हा GR निघेल आणि अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं असलेल्या जयंतीच्या दिवशी ही योजना जी आहे त्याच्या दिवशी घोषित होईल। ठीक आहे, उशीर झाला, पण आता यामध्ये जी वसुली सुरू आहे, काय झालंय की आता पेरणी सुरू होणार 15-20 दिवसामध्ये, पण ते नाव घेऊ जिथपर्यंत जाणार नाही ते नवीन कर्ज भेटणार नाही, त्याची व्यवस्था लवकर केली पाहिजे। आणि जे नियमित कर्जदार आहे त्यांना 1 लाख तरी केलं पाहिजे। बरं, मागणी आमची कायम आहे। अगदी प्रामुख्याने काय अटी शर्ती असणार आहे त्याबद्दलही सांगा। आता शर्ती अटी तर आमचं तर नेहमी म्हणणं आलं का तुम्ही आमदार खासदाराला कशाला कर्ज माफ करायचं आहे, कलेक्टरला कशाला कर्ज माफ करायचं आहे, तहसीलदाराला कर्ज माफ करायची गरज नाही, अध्यापकांना कर्ज माफ करायची गरज नाही। जो खरा शेतकरी आहे, शेतीवर तो अवलंबून आहे, त्याचं कर्ज माफ झालं पाहिजे। त्यातही अल्पभूधारक शेतकरी किंवा असे काही क्रायटेरियात असावेत असं वाटतं? नाही, मला असं वाटतं का कर्ज शेती लहान असो का जास्त असो ते घाट्यातच आहे, जास्त शेती जास्त घाटा आहे। एक लक्षात घ्या, हे नफ्यातली धन व्यवसाय नाही आहे, पण 4 लाख कर्ज असलं तरी 2 लाख भरलं तरी ते 2 लाख माफ झालं पाहिजे। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी। अगदीच धन्यवाद बच्चूजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी। तर राजू शेट्टी हे देखील आपल्या सोबत आहेत, शेतकरी नेते। राजूजी, एक महत्त्वाची मागणी होती आणि आता या कर्जमाफीला एक प्रकारे 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झालेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि 7/12 कोरा करता करता 2 लाखापर्यंत ते आहे, परंतु नियमित कर्जदारांना 1.5 लाख रुपये दिले पाहिजेत अशी आमची दुसरी मागणी होती। त्या संदर्भात अजून काही चित्र स्पष्ट होत नाही आणि ते नियमित कर्ज ज्यांनी प्रामाणिकपणानं सातत्यानं कर्जफेड केलेल्या परिस्थिती नसताना त्या शेतकऱ्यांना कुठेतरी 1.5 लाख रुपये देऊन त्यांचाही सन्मान वाढवला पाहिजे। परंतु सरकार आता थोडंसं वाकडी चाल चालवायला लागले, कारण निवडणूक आयोगाला पुढे करून निवडणूक आयोगानं घोषणा करायला मनाई केली असं सांगतात, परंतु प्रत्यक्षामध्ये याची घोषणा तर पूर्वीच झालेली आहे, बजेटमध्ये तरतूद झालेली आहे, त्यामुळे हे काही नवीन नाही। मुळात ज्या विधान परिषदेच्या जागेवर मतदान होणार आहे ते जे मतदार आहेत विधान परिषदेचे ते आहेत नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य। या लोकांना तर कर्जमाफीसाठी आधीच अपात्र केलेलं आहे, त्यामुळे निवडणुकीवर किंवा मतदारावर प्रभाव पडण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे गुप्तता पाळायची आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना अपात्र करायचं
जसं की लाडक्या बहीण योजनेतून अनेक भगिनींना बाजूला काढलं गेलं, तसा काही डाव सरकारचा जर असेल तर आम्ही तो हाणून पाडू आणि 30 जून पूर्वी जर का शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाला नाही तर आम्ही ताकदीनं रस्त्यावर उतरू. बरं, मुख्यमंत्र्यांनी थोड्या वेळापूर्वी बोलताना असं म्हटलं होतं की आता घोषणा करता येणार नाही, मात्र ही बातमी समोर आलेली आहे आणि त्यात सप्टेंबर 2025 पर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी ती आहे. पुढच्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी काही वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करणार आहात का? खरं तर सप्टेंबर 2025 नंतरच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यात पिकं बर्बाद झालेली आहेत. खरीप जवळपास सगळा खरीप बर्बाद झालेला होता. कोकणातल्या आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे आणि तेच शेतकरी जर का याच्यामध्ये येणार नसतील तर त्या शेतकऱ्यांच्यावर मोठा अन्याय होईल. त्यामुळं मग किमान ते नियमित कर्ज भरणारे शेतकरी समजून त्यांना 1.5 लाखापर्यंत तरी मदत केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. तुम्हाला अशा ज्या काही अटी शर्ती आता येत्या काळात घातल्या जातील त्यात तुम्हाला काही स्वतःला प्रामुख्यानं जाणवतं का की कोणत्या अटी शर्ती नसाव्यात शेतकऱ्यांसाठी? एक तर तो जेवढी शेती एकदा शेतकऱ्याला मदत का करायची आहे तर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकल्यामुळे तोटा झालेला आहे. त्यामुळे क्षेत्राची मर्यादा घालू नये, कारण जेवढी जमिनीचा आकार मोठा तेवढा तोटा जास्त, ही साधं गृहीतक लक्षात घेऊन क्षेत्राचा बंधन घालू नये आणि 2 लाखाच्या ऐवजी 3 लाख केलं तर बरेचसे शेतकरी येतील. त्याचबरोबर जे पॉली हाऊस आहे, ट्रॅक्टर आहे, विहीर आहे, पाईपलाईन आहे, यासाठी काढलेलं कर्ज सुद्धा शेतीसाठीच काढलेलं कर्ज आहे आणि ते थकीत असेल तर ते सुद्धा या माफीमध्ये धरलं पाहिजे. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी राजूजी. तर आणखीन काही महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या त्यांनी त्यात केलेल्या आहेत आणि त्याचा अंतर्भाव कशा पद्धतीनं व्हावा हे देखील म्हटलेलं आहे. अजित नवले यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. कामगार नेते, शेतकरी नेते अजित नवले काय म्हणतात? मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल, निर्णय होईल आणि आगामी काळात त्याची अंमलबजावणी सुद्धा होईल. मात्र निवडणूक सुरू असल्यामुळे आचारसंहितेचा भाग म्हणून निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार कर्जमाफीची घोषणा करता येणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. मुळात नव्यानं अशा प्रकारची घोषणा करण्याचं औचित्यच शिल्लक राहिलेलं नाही, कारण राज्य सरकारने यापूर्वीच कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. आता केवळ कोणत्या अटी शर्ती सरकार लावणार, कुणाला कर्जमाफी देणार, किती देणार आणि कोण त्यापासून वंचित राहणार, नियमित कर्जदारांचं काय होणार याबाबत प्रत्यक्षपणानं निर्णय घेणं आणि ते जनतेला समजणं अपेक्षित आहे.